नमस्कार मंडळी. तर मी वृषाली. मी गेले होते मामाच्या घरी म्हणजे शिरगावला, रत्नागिरीला, कारण तिथे येणार होती पालखी. तर त्याआधी अशी माडाची झाडं तिथे छान वाटत होतं. पालखी यायच्या आधी सुरुवातीला ही 2-3 जण पताके घेऊन खाली आली आणि तेव्हाच आम्हाला कळलं की आता पालखी आमच्याकडे यायला लागलेली आहे. तर वाजत गाजत वरच्या आगारातून पालखी खाली येत होती. देवीची ओटी भरण्यासाठी ह्या अशा ओट्या काढून ठेवल्या होत्या, प्रसाद काढून ठेवला होता, पूजासाठी साहित्य काढून ठेवलं होतं. आणि हे माझे आजोबा आहेत, ते पालखीची देवीची पूजा करतायत इथे. आईबरोबर मी सुद्धा इथे पालखीला गेली 2 वर्ष ओटी भरण्यासाठी येते. आजी असताना पालखी इथे आम्ही नाचवत होतो, म्हणजे खेळवली जायची अंगणामध्ये. लहान पालखीबरोबर जी माणसं आली होती त्या सगळ्या माणसांना इथे आम्ही आवळा सरबत दिलं होतं, कारण रात्रभर जागवून खेळून मग ते इकडे पालखी घेऊन घरोघरी हिंडत असतात, घरोघरी जात असतात. पालखी घरामध्ये येते तेवढं वातावरण खूप प्रसन्नतेचं होऊन जातं. आजोबा षोडशोपचार इथे पूजा करतात, मनोभावे प्रार्थना करतायत, सगळ्यांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे अशी मी सुद्धा या निमित्ताने देवी आदिष्टीकडे प्रार्थना करते. पालखी छान अशी प्रत्येक गावामध्ये घरामध्ये इथे खेळवली जाते आणि घरामध्ये आल्यानंतर इथे छान अशी पूजा करून झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो, हार फुलं अर्पण केली जातात आणि मग घरातल्या ज्या सुवासिनी बायका असतात त्या देवीची इथे ओटी भरतात. अशा पद्धतीनं तो एक अर्धा-पाऊण तासाचा कार्यक्रम असतो आणि तो तेवढा अर्धा-पाऊण तास उत्साहाने इथे वातावरण भरलेलं असतं, भक्तिमय वातावरण झालेलं असतं सगळं. पालखी उत्सवाची सुरुवात साधारणपणे किंवा अंदाजे आपण म्हणू तर 30 वर्षांपूर्वी झालेली आहे. सुरुवातीच्या वेळेला जी पालखीची रूपं होती ती काही काळानंतर काही भांडणांमुळे असेल किंवा काही गोष्टींमुळे असेल तर पालखी इथे बंद पडली होती, पण नंतर ती प्रथा सुरू झाली. तर या पालखीची मी तुम्हाला अजून थोडीशी माहिती देते. ती म्हणजे अशी की धुलीवंदनच्या आधी देवीला संध्याकाळी इथे रूपं लागतात. रात्रभर पालखी देवळात असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गावची होळी असते. संध्याकाळी पालखी होळीभोवती प्रदक्षिणा घालते आणि तिची जागा ठरलेली असते, तिथे ती मुक्कामाला जाते. पालखीची सुरुवात झाल्यानंतर म्हणजे सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी ही पालखी 12 वाड्यांमध्ये जायला बाहेर पडते. शिरगाव हे जे गाव आहे ते 12 वाड्यांचं गाव आहे. प्रत्येक वाडीमध्ये एक दिवस मुक्कामाचा असतो, एक दिवस पालखी मुक्कामाला जाते. दिवसभर घरं घेऊन रात्री पालखी नाचवली जाते. ही पालखी जी नाचवली जाते ती जागा सहाणेवर नाचवली जाते. या पालखीमध्ये आदिष्टी देवी, भराडी देवी आणि मध्ये असणारा शंकर म्हणजेच सांब असं म्हणतात त्याला. आणि आमचं घर ज्या वाडीमध्ये मोडतं ती आहे बाणेवाडी. पूर्वी
पाडव्याला रूपं उतरवली जात असत, पण हल्ली पाडव्याला रूपं उतरवली जात नाहीत. पाडव्यानंतर 2-3 दिवसांनी पालखी परत देवळामध्ये जाऊन मग तिथे ती रूपं उतरवली जातात. असा हा सोहळा असतो. प्रत्येक ठिकाणी पालखी वाजत गाजत जाते. काही ठिकाणी घरामध्ये सुद्धा खेळवली जाते पालखी. पण सध्याच्या गडबडीच्या काळामध्ये प्रत्येकालाच आपल्या घरात देव लवकर यावे अशी इच्छा असते. त्यामुळं आमच्या वाडीतून दुसऱ्या वाडीकडे जाताना लोक आधीच वरती येऊन थांबलेली असतात. पालखी घरात आणल्यानंतर तिची षोडशोपचारे विधिवत जी काही असेल ती पूजा केली जाते इथे. आणि साधारण पूजा आणि त्याच्यानंतर ओटी भरणे या सगळ्याला साधारण अर्धा-1 पाऊण तास मोडला जातो. तेवढाच देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो. त्यावेळी म्हणजे मन भक्तिमय होऊन जातं, प्रसन्न होऊन जातं. घरपती एक माणूस हा पालखी खेळवण्यासाठी रात्री यावा अशी त्यांची पद्धत सुरू केलेली आहे. आणि घरपती पालखी प्रत्येक घरामध्ये इथे जाते आणि पालखी ज्या वेळेला घरामध्ये जाणार असते त्यावेळेला घर अंगण सगळं शेणाने सारवलं जातं. म्हणजे स्वच्छता केली जाते, कारण एक प्रकारचा उत्सवच असतो तो. त्याच्यामुळे इकडे असं सगळं व्यवस्थित स्वच्छता असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात. आणि पालखी यायच्या आधी या सगळ्या गोष्टींना तयारीला सुरुवात होते. हे माझे आजोबा आहेत. ते आदिष्ट देवी, भराडी देवी आणि सामदेव म्हणजेच पालखीची पूजा करत आहेत. श्रीसुक्ताचं आवर्तन म्हणत आहेत. आणि मग त्याच्यानंतर इथे हार फुलं देवीला घालून हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर साष्टांग दंडवत घातला त्यांनी आणि सगळ्यांचं भलं कर प्रार्थना केली देवीकडे. आणि ते झाल्यानंतर मग इथे परत नैवेद्य वगैरे जे काही असेल त्या गोष्टी दाखवल्या होत्या. पेढे ठेवले होते नैवेद्याला, प्रसाद म्हणून पेढ्यांचं वाटप केलं होतं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर घरातल्या सुवासिनी बायका ज्या कोणी असेल, म्हणजे माझी मामी असेल, मावशी आली होती ती असेल, मी, आई, अशा आम्ही सगळ्यांनी घरच्या सुवासिनींनी इथे पालखीची म्हणजेच देवीची इथे ओटी भरली. अशा पद्धतीनं हा पालखीचा सोहळा असतो, कार्यक्रम असतो. सालाप्रमाणे हजर झालेला आहे. 2 देवींच्या ओट्या भरल्या आहेत, मान्य करून घ्यावं. मुलं माणसं तिकडे शिवारी देशी परदेशी आहे, पुरं काय त्यांच्या व्यथा आहे सगळ्या जाणून घ्यावं. संपत्ती द्यावं, त्याच्या अडचणी आहे दूर करून त्या शिमग्यापासून शिमग्यापर्यंत